नमस्कार मित्रांनो. सकाळचे 9 वाजलेत आणि अजून पण बाहेर खूप धुकं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, संपूर्ण धुकं आहे. आणि आज माझ्या बागेमध्ये काळी मिरी ऑलमोस्ट माझी संपूर्ण काळी मिरी काढून झाले. गडबडीमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही, कारण खूप झाडावरची काळी मिरी काढायची होती. आता एका शेवटच्या आंब्याच्या झाडावरची काळी मिरी काढायची, तर मी ती आज काढताना छोटासा व्हिडिओ बनवून घेईन. पण आता सकाळचे 9 वाजलेत आणि तुम्ही सभोवताली पाहू शकता का अजून किती धुकं आहे. या आंब्याच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला काही दिसत नसेल. संपूर्ण मध्ये पूर्ण धुकं आहे. आणि काल अचानक एक दुपारचा 6-7चा वार आला होता आणि त्याच्यामुळे बागेमध्ये आमचं जे ग्रेडनेटचं बॉर्डर शेडिंग लावलं होतं ते संपूर्ण पडलं आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही बागेमध्ये ह्या मिरच्याही लावून घेतल्या. तो पलीकडे पालक आहे, तो पण आज पूर्ण काढू आणि तिथे मिरच्या लावून घेऊ. ही कोथिंबीर आहे, ती पण काढू. इथे काही मिरच्यांची रोपं बनवलेत, तीही लावू. बागेमध्ये त्या साईडला आम्ही बरीचशी झाडं लावलेत. मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगडाबद्दल सांगितलं होतं, तर हे कलिंगडांचे वेलही व्यवस्थित चांगले झालेत. आणि आज ज्या झाडावरची काळी मिरी आम्हाला काढायचे ते झाडंही दाखवतो आणि मी त्याचाच व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, आता फक्त ह्या शेवटच्या आंब्याच्या झाडावरची काळी मिरी काढायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे या आंब्यावरती घडाने काळी मिरी लागले. जसा मी वरती जाऊन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर ह्या झाडावरची संपूर्ण काळी मिरी काढतानाचा मी व्हिडिओ बनवेल. तर कनेक्टेड राहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही करा. यावर्षी गावामध्ये काळी मिरीला पण चांगला रेट भेटतो आहे, तर विचार चालला आहे चांगला भाव असेपर्यंतच काळी मिरी विकून टाकावी. काळी मिरीचे बाकीचे जे आधीचे काढले होते त्याची प्रोसेसिंग पूर्ण झाले, तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आधी ज्या झाडांवरची काळी मिरी काढली होती तिथे ऑलरेडी आम्ही पाण्यामध्ये ब्लीच हे उकडवून म्हणण्यापेक्षा थोडीशी ब्लीच केली होती, आणि त्याच्यावरचं मेणाचं आणि अशुद्धी सगळी निघून जावी म्हणून. आणि ते शेडमध्ये घरातच वाळवायला ठेवली आहे. तर हा अजून एक टप्पा आहे जो काळी मिरीला तिचा काळा रंग देतो. आणि अजून एक बॅच आम्ही काढून इथे दाबून ठेवली आहे. म्हणजे तिचा संपूर्ण जो सुगंध आहे, तिची जी काळी मिरीची तीव्रता आहे ती अशीच उकडवून इथे अजून एक बॅच आम्ही तयार करून ठेवले. तर ती आज 3 ते 4 तास ह्याच्यामध्ये अशीच राहील.
आणि नंतर मग तिला शेडमध्ये आम्ही सुकवू. जसे आधीचे मी आता तुम्हाला दाखवून सुकवलेली त्याप्रमाणे हिलाही शेडमध्ये आम्ही सुकवून घेऊ. मित्रांनो, अति उंचावरती जी काळी मिरी वाढली होती तिची मी काही कटिंग केले आहेत. ते कटिंग काढून ठेवले. ही पेरियार 1 जातीची जात आहे काळी मिरीची. ह्या फांद्यांना मी व्यवस्थित कटिंग करून पुन्हा लागवडीसाठी तयार करणार आहे. तर ह्याची मी रोपं बनवणार आहे. तर मी त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, पण ही आता व्यवस्थित कटिंग करून लागवडीसाठी तयार करून ठेवण्याची आता छोट्या नर्सरी बॅगमध्ये लावेन आणि रोपं बनवेन. मित्रांनो, मी आज काही चांगल्या जातीचे काळी मिरी उंच झाडावरती वाढले होते म्हणून ते वेल कापले होते. तर ते मी आता इथे कटिंग करून पाण्यामध्ये डुबवून ठेवले. नंतर यांना संध्याकाळी मी नर्सरी बॅगमध्ये ट्रान्सफर करेन. पण दरवर्षी मी काळी मिरीचे रनर्स लावतो, पण ह्यावर्षी मला झाडाखालती एक्झॅक्ट कुठल्या माझ्याकडे 2 ते 3 प्रकारच्या काळी मिरी आहेत. तर हाय यील्ड काळी मिरी कुठला रनर आहे ते समजणार नाही, म्हणून जे उंच चांगल्या जातीची जी काळी मिरीचे मी काही फांद्या कट केल्या होत्या. ॲक्च्युली ह्या बुश पेपरच्या आहेत, पण मी बुश पेपर सहसा लावत नाही. पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण ही एक चांगली यील्ड आहे. याच्या काळी मिरीच्या ज्या फळं खूप चांगली प्रकारे धरतात आणि याची जी काळी मिरीची जी वेल येते, म्हणजे ज्याला आपण काळी मिरी धरतात, ती चांगली 6 ते 7 इंच लांब आहे. त्यामुळे ह्याचं उत्पादन खूप चांगलं भेटतं. तर त्याचे बुश पेपरचे कटिंग्ज आहेत, ते मी ह्यावर्षी लावून पाहणार आहोत. म्हणजे झुडूप वाढतं का वेल वाढतं ते पाहीन आणि याची यील्ड पण पाहीन. तर ह्यांना मी पॉलिथिन बॅगमध्ये लावून वेगळ्याच ठिकाणी लावेल, म्हणजे मला 1-2 वर्षानंतर याचं उत्पादन किती येतं तेही समजेल. चला मग आता थोड्या वेळानंतर मी काळी मिरी काढायला सुरुवात करेन, तर तेही तुम्हाला दाखवेन. नमस्कार मित्रांनो, आता मी काळी मिरीच्या झाडावरती चढलो आहे आणि काळी मिरी काढायला सुरुवात करते. जरा आंब्याच्या झाडावरती सुका मोहर जास्त आहे, त्यामुळे केसामध्ये घाण होऊ नये म्हणून डोक्याला कपडा बांधून घेतला आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो काळी मिरीची यावर्षीचं यील्ड काय झाली ती. मित्रांनो, ही बघा काळी मिरी. आता संपूर्ण काळी मिरी तुम्हाला दाखवतोय व्यवस्थित. तर ही आहे ह्या वर्षीचे काळी मिरीचं उत्पादन. हे आता मी संपूर्ण काळी मिरी काढून घेणार आहे. ही पहा, ही बघा संपूर्ण झाडाला काळी मिरी व्यवस्थित धरलेली आहे. झूम करून तुम्हाला दाखवतो. मी जसं जसं वरती जाईन तसं तुम्हाला ह्या काळी मिरीचं संपूर्ण दर्शन घडवेणार. इकडे खालना वरना संपूर्ण काळी मिरी धरलेली आहे झाडाला व्यवस्थितपणे. वरना पाहायची असेल तर पहा, इकडनं ह्या साईडनी
संपूर्ण काळी मिरी आहे झाडावरती. जाईल एक अर्धा एक तास तरी नक्की जाईल ही संपूर्ण काळी मिरी काढेपर्यंत. तर चला, मी काढतानाचा व्हिडिओ मी आता वडिलांकडे मोबाईल देतो, ते खालना शूट करतील. मित्रांनो, आता मी झाडावरती व्यवस्थित चढलो आहे आणि तुम्ही एका काळी मिरीच्या वेणीची हाईट पाहू शकता, किती लांब आहेत त्या. माझ्या एक पूर्ण लांब एवढ्या मोठ्या एक घड आहे हिचा. आणि ह्या संपूर्ण फांदीला हे सगळे भरलेले आहेत. हे पहा, इकडे संपूर्ण काळी मिरी. तर मी आता हे सगळे काढतो झाडावरती. हे सर्व इकडे पहा, हे संपूर्ण काळी मिरीने भरलेलं आहे या साईडची. हे पहा, तुम्हाला इकडं दिसत असतील, थोडे पानांमध्ये हिरव्यागार आहेत त्यामुळे दिसत नसतील. तर मी आता ह्या संपूर्ण काढून घेतो. खालच्या संपूर्ण काढून झाल्या आहेत इकडच्या. आता या इथल्या आणि मग इकडे वरती आहेत पुष्कळ, तर त्या मी काढून घेतो. त्याला मी तुम्हाला अपडेट देतच जाईन जसं काढून होईल तसे. तर चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण खूप सारे जण येतात, व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब न करताना निघून जातात. असेच कोकणातले काही वेगवेगळी पिकं म्हणजे हळद, काळी मिरी, दालचिनी सारखी पिकांचे व्हिडिओ खूप कमी तुम्हाला कोकणामध्ये भेटतील. कोकणामध्ये तुम्हाला मोस्टली सगळेजण भात, नाचणी, पावटा, नारळ, सुपारी यांचीच शेती, आंबा काजूची शेती करताना दिसेल. पण हे जरा हटके प्रयोग आहे. काळी मिरी, तुमची दालचिनी, नंतर वेलदोडा म्हणजे ते, नंतर मी काही मसाल्याच्या आणखीन पिकं लावलेत. अजून टाईम आहे त्यांना उत्पादन यायला. पण असे वेगवेगळ्या कोकणातली पिकं ह्या वेस्टर्न घाटामध्ये नक्की होतात. केरळच नाही, केरळ कर्नाटकामध्ये होणारी पिकंही ह्या साईडला होऊ शकतात. त्याचं हे चांगलं उदाहरण आहे. तर तुम्ही अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शेती करून पहा, तुम्हालाही चांगलं उत्पादन भेटू शकतं. मित्रांनो, काळी मिरीचे असे इंडिव्हिज्युअली सगळे दाणे काढून घेतले जातात आणि मग त्यांना गरम पाण्यामध्ये ब्लीच केलं जातं. एकदा डुबवून काढले जातात जेणेकरून त्याच्यावरती असलेला मेण आणि काही धूळ मातीचे जे पण कण असतील ते व्यवस्थित साफ केले जातात. असे प्रत्येक शेंग काळी मिरीच्या हाताने अशी दाणे काढून वेगळे केले जाते.
मित्रांनो, ही आमची शेवटची बॅच इथे सुकायला टाकली आहे, जी आता मी झाडावरनं काढली होती ती. त्यातली आणखीन एक बॅच ही ऑलरेडी ड्रायअप झालेली आहे. इथे आणखीन एक बॅच ऑलरेडी 2 दिवसापासून सुकत ठेवलेली आहे, ती इथे आहे. आणि मित्रांनो ही आमची सर्वात पहिली बॅच जी ऑलरेडी सुकलेली आहे आणि आम्ही इथे तयार करून ठेवले, जी आता लवकरच आम्ही घरगुती वापर किंवा विकण्यासाठी रेडी करून ठेवले. यावर्षी काळी मिरीला चांगला रेट आहे, तर प्रयत्न करू आम्ही हिला विकण्याचा. असं आमच्याकडे 3 ते 4 बॅचेसमध्ये आम्ही काळी मिरी तयार केली आहे. ही संपूर्ण तुम्हाला दाखवतो काळी मिरी. तर मित्रांनो, हा आमचा काळी मिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार. व्हिडिओ इथे संपवतो. नमस्कार.